डे 2 इन सोलापूर आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्टसाठी आम्ही आलो एक गणेश भुवन येथे आणि क्लासिक गणेश भुवन मधला क्लासिक इडली वडा सांबार आम्ही मागवला आहे. स्पीकिंग ऑफ व्हॉट वी गेट इज ह्यूज क्वांटिटी ऑफ ब्रेकफास्ट आयटम्स. There's 2 idlis, there's 2 sambar vada, medu vada, and then there's 1 small vati of sambar and a huge amount of chutney, which I really love. Now, as I usually do, I'll start from the sambar itself because sambaरात ही पोटेन्शियल आहे की तुम्हाला डिसअपॉइंट करू शकतो. त्यामुळे आधी फर्स्ट घासाला डिसअपॉइंट होऊन जायचं म्हणजे तुम्ही एंटायर डिश मनसोक्त खायला मोकळे असता. सी आय टेल यू. एव्हाना तुम्हाला रिझन माहिती असेलच. Anyway, so what we now have is a plate full of idli and half a plate full of chutney. चटणी नारळ आणि मिरची खूप प्रॉमिनंट आहे. नारळ आता गोडसरपणाही आहे त्यामुळे जी तिखट आणि गोड. सी गोड इज समथिंग दॅट हिट्स यू फर्स्ट अँड नंतर यू गेट हिट बाय तिखट आफ्टर टेस्ट. त्यामुळे हा कॉम्बिनेशन खूप जास्त चांगला वाटतो मला इडली आणि चटणीचा. म्हणजे अशा प्रकारच्या चटण्या आर रिअली अ बिग विन फॉर मी. नाउ वी हॅव वडा सॉफ्टर लिटल थोडंसं म्हणजे त्याला तेल हेवी वाटतंय मला. फार म्हणजे तेल आहे याच्यात पण त्याला आपण काही करू शकत नाही. त्याला काही क्युअर नाही आहे. मेदूवड्यांना तेल असतोच फार. मेदूवडा सांबार इज वॉट आय रिअली लाईक टू कंबाईन अँड गो विथ. मेदूवडा चटणी इज ऑल्सो अ व्हेरी नाईस कॉम्बिनेशन बट आय रिअली लाईक इट मोर विथ सांबार. सो I do like this but it's a really nice combination. It goes hand in hand all together. But सांबार जर भारी असता तर मजा आली असती यार. थँक यू. सेकंड थिंग जी आम्ही ऑर्डर केली आहे ती आहे दहीवडा. आणि दहीवडा येतो मीठ आणि आय गेस हा तिखट असा काहीतरी मसाला असावा. गार्निश विथ बुंदी आणि शेव. आणि लेट्स गो, लेट्स डिग इन. सॉफ्ट आहे वडा, क्रंची सॉगी असं नाही आहे, सॉफ्ट आहे. गारेगार सर्व केला त्यांनी आम्हाला. मला थोडा ब्लँड वाटतोय, फार फ्लेवरफुल नाही आहे कारण दही गोड आहे म्हणजे जस्ट गोड आहे. शेव आणि बुंदी पण ते असं फार वेगळा फ्लेवर ॲड करत नाही आहेत. पण याला काहीतरी वरतून एखादा काहीतरी चटणी किंवा असं काहीतरी एक्स्ट्रा असतं तर मे बी ह्याची टेस्ट फार एलिव्हेट झाली असते. पण अदरवाईज आत्ता तरी मला बॉर्डरलाईन ब्लँड वाटतोय. सो नॉट अ बिग 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 विन फॉर मी बट या मॅनेजेबल. हे खायसाठी आम्ही कालपासून 3 फेऱ्या मारल्यात आणि शेवटी आज संध्याकाळी आम्हाला हे सापडलं. सकाळी आम्ही इथे येऊन गेलो पण आम्हाला हे सापडलं नाही. माझ्या तोंडात केस चालली आहेत. सो पार्डन मी. शेव आणि दाण्याची चटणी फॉर क्रंच. खाली चटणी आहे, गोडवा आणि हे सगळं सरंजाम. संगम वडा म्हणतात त्याला आणि वड्याचा पावासोबत झालेला संगम याच्यावरून त्याचं नाव पडलं आहे असं मला सांगितलं गेलंय. सो लेट्स गो. लोकांनी म्हणजे प्रोडक्ट विकावा तर असा विकावा. यांची चटणी यार म्हणजे वाव, सगळ्यात बेस्ट चिंचेची चटणी आहे ही यांची. आणि अजिबात त्याला गोड करायचा प्रयत्न केला नाही आहे, काही फार असं वेगळा लाल रंग टाकायचा प्रयत्न केला नाही. ही सगळ्यात ऑथेंटिकेस्ट चटणी आहे विथ दॅट व्हेरी ऑथेंटिक टेस्ट एज वेल. आय लव्ह दिस थिंग. पुणेरी वडापावमधून संगम वडा खाऊन आता वेळ झाली होती लंचची आणि लंचसाठी आम्ही गेलो होतो हॉटेल शीतल इथे.
हॉटेल शीतलमध्ये आम्ही लंचसाठी फारच असा एक फॅन्सी रादर पंजाबी मेन्यू मागवला होता. सो आम्ही मागवलं होतं व्हेज मालवणी आणि व्हेज राडा. येस, राडा नावासारखीच डिश होती ती, राडा घालणारी. व्हेज राडा इज समथिंग फिंगर चिप्ससारखे कोफ्ते असतात लांब लांब आणि त्याला अशी अनियन टोमॅटोची अशी ग्रेव्ही असते. लिटल ऑन अ स्पायसियर साईड होती ही. आणि आम्ही त्याला पेअर केलं होतं चपातीसोबत दिस टाईम. आणि स्पीकिंग ऑफ व्हेज मालवणी जी होती ती इट्स अ मिक्सचर ऑफ सो मेनी व्हेजिटेबल्स. म्हणजे वांगं, मटार, फरसबी, भेंडी सगळे असे मिक्सचर होते आणि ग्रेव्हीसोबत सर्व करतात ती भाजी. एक अशी वेगळी ग्रेव्ही देतात आणि ड्राय व्हेजिटेबल्स. अमेझिंग होतं ते, अमेझिंग. हे बघा, आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये संदीप मामा सोडले तर मीच एक दुसरी व्यक्ती आहे जी अस्सल चटकदार आहे. आणि चटकदारांसाठी बेस्ट जी जागा आहे सोलापुरातलं पेठे फूड्स. त्यांची टॅगलाईनच अशी आहे की चटकदार खाणार त्याला पेठेच देणार. आणि म्हणून आम्ही पेठे फूड्समध्ये आलोत आत्ता. अनेक प्रकारच्या चटण्या, लोणची म्हणजे असे वेगवेगळे विविध प्रकार इथे मिळतात. ते सगळे आता आम्ही बघणार आहे, विकत घेणार आहे, खाणार आहे. आणि आता तुम्ही बघा की आम्ही काय काय घेतो. पेठे फूड म्हणजे लिटरली लोणच्यांचं आणि चटण्यांचं हेवन आहे. स्वर्गासारखे लोणचं आणि चटण्या तिथे आहेत. अनेक विविध प्रकारच्या लोणची, चटण्या, पावडर्स म्हणजे मसाल्याचे पावडर्स, मसाले, भाजणी, पिठं अशा अनेक गोष्टी पेठेंमध्ये उपलब्ध आहे. आणि माझी फेवरेट मेथी मिरचीसुद्धा. लिंबाचं गोड. ओके. आंब्याचा गोड. हे मिक्स आंबा, लिंबू, मिरची तिन्ही मिक्स असतं. हे हैदराबाद लोणचं. हैदराबादी लोणचं. दुसरं आवळा लोणचं, हळकुंडाचं लोणचं. हळकुंडाचं. हे कारल्याचं लोणचं. कारलं. क्लासिक आंब्याचं गोड तिखट लोणचं. कैरीचं. हे लिंबाचं तिखट लोणचं. अच्छा. प्लस लिंबू आणि मिरची. लिंबू नुसतं मिरची. मिरची आणि मोहरची डाळ. मोहरीची डाळ, मिरची. दोन लाल ठेचा. चव नाही का देणार का याची? घ्या ना मॅडम, थोडंसं घ्या. ग्रीन ठेचा. ग्रीन घ्या ना. हे बी तिखट आहे. बरोबर आंबट आहे. थोडा लिंबाचा रस घातल्याशिवाय बिघडत नाही. साखर आंबा. साखर आंबा. चपाती गरम चपाती बरोबर थोडंसं लावून खाल्लं तरी मसाला चालतं. साखर आंब्यामध्ये सरळ चुंदा म्हणून येते. थोडंसं तिखट असतं. घ्या त्याला एक टोक. हे थोडंसं तिखट असतं. गोड आहे पण त्याला तिखटची एक आफ्टर टेस्ट आहे. घरगुती चवी आहेत सगळ्या. सारखा ना मॅडम होतं 20-25. आणि विनेगर वगैरे काहीच घातलं नाहीये. नाही विनेगर सोलापूरला चालत नाही मॅडम. ऊन खूप असतं त्यामुळे विनेगर घालत नाही मी कुठल्याही प्रमाणात. रोजच्या आयुष्यात आवळा इन्कॉर्पोरेट करायचं बेस्ट वे आहे, बेस्ट टेक्निक. सर्दी आणि खोकल्यावर आले पाक आहे हा. थंडीच्या दिवसात सर्दी आणि खोकल्यापासून रिलीफ म्हणून वापरतात. आलं, साखर आणि आलं. वेलची पण आहे थोडी. ना थोडी. ते तिखट झोमतंय शेवटी असं मागे बॅक थ्रोट मध्ये असं तिखट लागतंय. हे आहे लिंबाचं गोड लोणचं. आणि हे कुठलं दाण्याचं लोणचं. दाण्याचा लाडू. आणि हा दाण्याचा लाडू, शेंगदाण्याचा, प्रॉपर शेंगदाण्याचा लाडू. मिरची तिखट. आधी मिरची खाते मग लाडू खाते. जर तिखट वाटलं तरी टेन्शन नाही, हरकत नाही. टेम डाऊन केलाय मिरचीला खूप जास्त. मस्त आहे. लोणच्याच्या स्वर्गात आहे मी सध्या. लोणचं आणि चटण्यांच्या स्वर्गात आहे. दाण्याचा लाडू सॅम्पल. वाव,
पेठ्यांचं असं म्हणणं आहे की ते कॉर्पोरेट वर्ल्डकडे वाटचाल करतात आणि त्यांचं जगभरात त्यांचा ब्रँड ओपन करायचा प्रयत्न सुरू आहे. नागपुरात प्लीज एक शाखा काढा. प्रत्येक वेळेस सोलापूरला नाही येऊ शकत आम्ही. मी जेव्हा मालकापाशी होतो 1975 पासून आहे. 2013 पासून ते दुकानात आहे. त्याच्या आधी ड्रायव्हर होतो गाडीवर. हो, ड्रायव्हर होतो. आणि मग आता तेव्हापासून हा, दुकानात आहे. जवळपास आमच्याकडे 24-25 बायका आहेत कामाला. सगळे व्यवस्थित आहे. सगळं A to Z आयटम मिळतं. ते तुम्हाला लिस्ट दिलं ना, ते लिस्ट पर्यंत तुम्ही ऑनलाईन बी केलं तरी ऑनलाईन बी देईल. मालकाचा नंबर आहे तिथे. हो, ऑनलाईनला मिळतोय मॅडम. आता आम्ही आलो आहे कृष्णा आईस्क्रीम मध्ये. बऱ्याच गोष्टी इथे मिळतात. मावा कुल्फी म्हणजे मावा आईस्क्रीम आणि फालुदा. त्यातला आम्ही फालुदा घेतलाय. अँड एक्सपेन्सिव्ह स्टाफ. काजू बिजू काय घातलेत म्हणजे ओव्हरलोड आहे काजूचा. सब्जा बी दिसत आहेत. ते याला काय म्हणतात फालुदा, दिस नूडल फालुदा सेवई जे काही म्हणतात त्याला. आईस्क्रीम आहे आणि आय गेस रेड कलर आहे. आता ते स्ट्रॉबेरीच आहे, गुलकंद आहे, रोज आहे, काय ते मी बघते. But let me have a big bite. Let's go. मावा फ्लेवरचाच आईस्क्रीम आहे. रेड आय डोंट नो व्हॉट इज फॉर. कारण गुलकंदचं रोजचं कसलंही फ्लेवर येत नाही आहे याच्यात. काजू आहेत मस्त. ड्रायफ्रूटचं पावडर भिरभिरलं आहे. पिस्ता आहे आणि सब्जा आहे. सब्जा इज वॉट आय रिअली लाईक. चिया सीड, सब्जा मला खूप आवडतं. आणि दुसरा यात्राकारला ते आवडत नाही. सो त्याला चिडवायला पण मला फार आवडतं. ऑल दिस थिंग्स मेक दिस अन ओजी फालुदा. नो नॉनसेन्स, यम्मी, थिकेस्ट अँड दी मोस्ट ओजी थिंग इन दी वर्ल्ड ऑफ डेझर्ट. फालुदा फ्रॉम कृष्णा आईस्क्रीम. नो अडल्टरेटेड फ्लेवर्स ॲट ऑल. मावा फक्त बस. तुम्हाला आधी सांगितलं की आमची फॅमिली सोलापूरची आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये अनेक रेकमेंडेशन्स, अनेक नोटेबल जागा आणि अनेक प्लेसेसमध्ये मला जायला सांगण्यात आलं होतं की बाबा तू तिथे जाशील तर या ठिकाणी जा. त्या लिस्टमध्ये जर टॉप करणारा कुठली एखादी जागा जर असेल तर ती होती प्रीतीज डायनिंग हॉल. आता प्रीतीमध्ये तर जा, तिथे तर जाच, पण तिथे गेल्यानंतर काय खायचं तर त्यांनी सांगितलं तर सात्विकतेचा कळस गाठणारी ही थाळी आहे. त्यात त्यांनी मला सांगितलं की शेंगा पोळी सोलापूरची फेमस आहे आणि खवा पोळी. त्याच रेकमेंडेशनचा मान राखून आम्ही आता प्रीतीमध्ये आलो आहे. आणि काही आपला दिमाग न लावता ब्लाइंडली त्यांना ह्या 3 गोष्टी मागवल्या आहेत. सो थाळीमध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी. सो ही आहे फ्लावरची रस्सा भाजी, वरण, शिमला मिरचीची चणा डाळ टाकून सुकी भाजी आहे, दही, शेंगा चटणी, कोशिंबीर काकडीची, पापड आणि पोळ्या. आता मी हे खाते आणि मग तुम्हाला सांगते की कसं वाटतंय मला. जवळजवळ 4 ते 5 स्पॉटला मी गेले सोलापुरात खायला. वन थिंग आय रिअली वॉन्टेड टू टेल यू पीपल आउट हिअर इज पोळ्या. आता पोळ्यांच्या नावावर किंवा चपात्यांच्या नावावर आम्ही जे आमच्या घरी खातो ते असतात फुलके. पण इथे ही जी पोळी आहे ना ही तेलातली पोळी आहे. तेल लावून केलेली अशी घडीची पोळी याला म्हणतात. ही ती पोळी आहे आणि मला थोड्याफार प्रमाणात ही आवडते कारण सॉफ्ट आणि पातळ असते एकदम. पण मला ही फार आवडते. सो मी फ्लावरच्या भाजीसोबत तुम्हाला खाऊन सांगते. दाण्याचं कूट घातलं आणि सॉफ्ट आहे फ्लेवर मध्ये. फार असं हेवी ओव्हरपॉवरिंग फ्लेवर कसलंच नाहीये. एकदम सॉफ्ट बेसिक छान भाजी आहे. आणि दुसरी भाजी आपल्याकडे आहे शिमला मिरची चणा डाळ. आई म्हणालीच होते मला की सात्विकतेचा कळस गाठणारी थाळी असणार आहे. अँड शी इज ॲब्सोल्युटली राईट. एका अस्सल सोलापूरकरांच्या फिलिंग्स दुखावून मी आता तुमच्या समोर सादर करते आहे गरगट्टा भाजी आणि भाकरी. आता मला अजूनही कळलं नाहीये की गरगट्टा भाजी हे काय आहे, तर मी त्याला वरण किंवा पिठलं या 2 कॅटेगरीज मध्ये टाकायचा प्रयत्न करते आहे. जे करत असताना बाय द वे एका अस्सल सोलापूरकरांच्या इथे त्रास झाला आहे आणि तो अस्सल सोलापूरकर दुसरा कोणी नसून माझा स्वतःचा नवरा आहे. भाकरबद्दल मला स्पेशली बोलायचं आहे कारण इथल्या भाकरी ज्या आहेत ते इतक्या पातळ आणि इतक्या सॉफ्ट आहेत की ते मला घरी अचीव्ह करणं नियर टू इम्पॉसिबल आहे आणि त्याचा प्रयत्नही मी करणार नाहीये. वरण आणि पिठलं या दोन्ही कॅटेगरीमध्ये न बसणारी गरगट्टा भाजी
पालक आणि चुक्याची भाजी असते असं त्यांनी मला सांगितलं. आता हे प्रकार खरं माझ्यासाठी फार फार नवीन आहे, कारण असला काही आमच्याकडे नाही मिळत. आमच्याकडे म्हणजे कोर विदर्भात, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या एरियात असं काहीतरी मिळत असेल तरी त्याला गरगट्टा नाही म्हणत. सो गरगट्टा भाजीचा गरमागरम त्यांनी आमच्या समोर आता करून दिली आहे. पालकची एक रिच टेस्ट आहे, सेमी लिक्विड अशी कन्सिस्टन्सीची भाजी आहे. तिखट आफ्टर टेस्ट पण आहे, लसूण दिसतं मला थोडाफार. सो ऑल इन ऑल इट्स अ व्हेरी हेल्दी काइंड ऑफ अ डिश मला अशी वाटली. प्रचंड प्रमाणात भाजी आहे याच्यात, भरपूर भाजी घातली आहे. सो रिअली लाईक्ड इट. आता डिझर्ट टाइम आहे. डिझर्टचं आणि माझं नातं एव्हा तुम्हाला कळत असेल कसं आहे तर. सो तेच नातं पुढे जवळ आपल्या हातात आता आहे शेंगापोळी आणि खवापोळी. शेंगापोळी थोडी जाड आहे, म्हणजे ॲज इन अशी कडक आहे थोडी. अँड दिस इज लूज, दिस कुड बी रोल्ड इन टू अ पोळी. आय ट्राय शेंगापोळी फर्स्ट. सारणात शेंगदाण्याचं कूट आहे आणि गूळ किंवा साखर असं काहीतरी असावं. तूप आहे भरभरून, मस्त हाताला असं तूप लागतंय माझ्या. सो येस, नाईस, superb. It's a very fantastic taste and very subtle flavor of शेंगदाणा. ऑफकोर्स ही शेंगापोळी आहे त्यामुळे शेंगदाणाच प्रॉमिनंट इन्ग्रेडियंट आहे, पण फ्रँकली तूप इज अ गेम चेंजर इन हिअर. तुपासोबत शेंगदाणाचा मिक्स होऊन जो एक वेगळा फ्लेवर तयार होतोय, दॅट्स अन अमेझिंग ॲडिशन टू दिस डिश. आणि मला वाटतं आणि आवरणात म्हणजे कणकेतही मला वाटतं थोडंसं मीठ घातलं असावं, त्यामुळे ते असं रिच फ्लेवर त्याला क्रिएट होतं आहे. अँड ऑफकोर्स द लेजेंडरी खवापोळी. खवापोळीचं जे सारण असतं ते स्मूथ असतं, जसं आपण शेंगापोळीचं बघितलं ते चंकी असतं. हे चंकी नसतं, हे स्मूथ असतं. अँड यू कुड सी दिस. लेट्स गो. Hands down, ultimate legendary this is. I love this. Super amazing. इश्श, मला लाज वाटते तरी पण ओळख करून देते. हा स्वयंपाकात आहे त्या सुगरण, पण भक्तिभावाची त्यांना लई घाई. हे आमचे मामनजी आणि ह्या आमच्या सासूबाई. आता काहीच नाही राहिलं, आता सगळं संपलं. माझ्या पूर्ण परिवाराची मी तुम्हाला ओळख करून दिली आहे. माझ्या मम्मी पप्पांची पण ओळख चंद्रपूरच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये मी नक्की करून देईल. पण आता एव्हा तुम्हाला माझा पूर्ण परिवार इथे दिसलेला आहे. तर आता ऑन दिस नोट आय थिंक वी आर गुड टू रॅप अप फॉर सोलापूर. सोलापूरमधला फूड वॉक आणि सोलापूरमध्ये आम्ही आतापर्यंत जे काही खाल्लं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो प्लीज लाईक करा. जे सोलापूरचे तुमचे मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि अदरवाईज पण सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब पण करून द्या. आणि त्या बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण मी जेव्हा ऑनलाईन किंवा जेव्हा काही मस्त चमचमीत खाईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत पोहोचलेले तुम्हाला नक्की कळायला हवं. इतरही आमचे फूड ब्लॉग्सचे आणि फूड क्रॉल्सचे व्हिडिओ आहेत जे रेग्युलरली या चॅनलवर अपलोड होत असतात. तर त्याही व्हिडिओचे आणि त्याही ब्लॉग्सचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तर तेही चेकआउट करा. अँड कीप सपोर्टिंग. बाय.